त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Google Chromeवर यायचं आहे आणि तुम्हाला ते सर्च करायचं आहे, डिजिटल सातबारा. तुमच्यासमोर ही पहिली जी वेबसाईट आहे, ती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं अकाउंट तयार करायचं आहे. जर तुमचं अकाउंट रेडी बनलं असेल, तर तुम्ही इथे डायरेक्टली लॉगिन करू शकता. पण इथे अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसतंय. तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचं जेंडर, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर, ऑक्युपेशन, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ आणि तुमचा ॲड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे. सोबत तुम्हाला इथे लॉगिन आयडीसाठी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला चेक करायचा आहे. मित्रांनो, मोबाईल नंबर टाकल्यानंतर चेक अवेलेबिलिटी ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनसाठी अवेलेबल आहे, तर तुम्ही इथे तुमचा पासवर्ड, एक सिक्युरिटी क्वेशन घेऊन तुम्ही जो आहे ते तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथे लॉगिन करायचं आहे. तुम्ही इथे ओ-टी-पी बेस्ड लॉगिन सुद्धा करू शकता. तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर जो आहे, जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिला होता, तो तुम्हाला ते एंटर करायचा आहे. सेंड ओ-टी-पीवर तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ-टी-पी गेला आहे, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओ-टी-पीला व्हेरिफाय करायचं आहे. मित्रांनो, लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर असं पोर्टल ओपन जाईल. हे तुम्हाला डिजिटल सातबारा, डिजिटल साइन 8 हे तुम्हाला डाउनलोड करण्याचे ऑप्शन येऊन जाईल. आता तुम्हाला इथे तुम्हाला रिचार्ज करायचं आहे. तुमच्या अकाउंटला इथे रिचार्ज करायचं आहे. तुम्ही इथे रिचार्ज अकाउंटवर क्लिक करून ही तुम्हाला अमाउंट एंटर करायची आहे. प्रत्येक सातबारा आणि 8 करण्यासाठी तुम्हाला ₹15 हा चार्जेस द्यावा लागेल. तुम्ही ते पे नाववर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही आय एक्सेप्ट कन्फर्म करून तुम्ही इथे तुमच्या अकाउंटला रिचार्ज करायचा आहे. इथे यू-पी-आयचा ऑप्शन आहे. तुम्ही इथून यू-पी-आय क्यूआर स्कॅन करून तुम्ही रिचार्ज करू शकता. हे स्कॅनिंग करून तुम्हाला तुमच्या अकाउंटला रिचार्ज करायचं आहे. रिचार्ज केल्यानंतर तुम्ही मग 7/12 आणि 8 काढण्यासाठी इथे या पोर्टलवर यायचं आहे तुम्हाला इथे आणि तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुमचा तालुका, गाव निवडायचा आहे. सर्वे गट नंबर टाकायचा आहे तुम्हाला. मित्रांनो, तुमच्यासमोर असा मेसेज आला की "धिस 7/12 इस डिजिटल साइन यू वॉन्ट टू डाउनलोड." जर तुम्ही ते ओके क्लिक केलं आणि डाउनलोड या बटनवर क्लिक केलं, तर तुमचा जो 7/12 आहे तो डाउनलोड होऊन जाईल. तुम्ही हा डाउनलोड करून तुम्ही तुमच्या शेतीच्या कामासाठी वापरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही डिजिटल 7/12 आणि 8 घरबसल्या डाउनलोड करू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.